TY.BCom वर्गासाठी असलेली इंटर्नशिप याबद्दल आपण माहिती बघणार आहे. तर माहिती बघत असताना पहिले जे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीनी जे आपल्याला मॅन्युअल दिलेलं आहे, त्या मॅन्युअलबद्दल काय माहिती दिलेली आहे ती आपण बघणार आहे. आणि सेकंड पार्टमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली काय करायचं आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहे. तर मॅन्युअलमध्ये सर्वप्रथम आपल्याला TY.BCom या वर्गासाठी इंटर्नशिप या ठिकाणी असणार आहे. सेमिस्टर 5 आणि 6 यांचं एकत्रित मिळून विद्यार्थ्यांना हे इंटर्नशिप या ठिकाणी करायची आहे. तर इंटर्नशिप आधी जे काही व्यावसायिक शिक्षणामध्ये आपण बघतो की इंटर्नशिप नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी आहे आणि त्याच धर्तीवरती TY.BCom या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सिटीने अशा पद्धतीचे प्रॅक्टिकलच्या ऐवजी इंटर्नशिप या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर इंटर्नशिपमध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की नेमकी इलिजिबिलिटी का आहे. तर TY.BComच्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे 5वा आणि 6वं सेमिस्टर याचं एकत्रित मिळून इंटर्नशिप हा प्रोग्राम या ठिकाणी राबवायचा आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 60 अवर्सचं या ठिकाणी प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे व्यवसायामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीचा हा एक ओव्हरऑल भाग आहे. तर याचे जे फीचर्स आहेत, फीचर्समध्ये मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे की 80 मार्क्सचं ही इंटर्नशिप असेल. म्हणजे जे काही 5वं सेमिस्टर आहे, 5व्या सेमिस्टरमध्ये 40 मार्क आणि 6व्या सेमिस्टरमधले असे 40 मार्काचे एकूण मिळून 80 मार्काची ही इंटर्नशिप आहे. आधी जे प्रॅक्टिकल असायचं त्या प्रॅक्टिकलला रिप्लेस करून ही इंटर्नशिप या ठिकाणी सुरू झालेली आहे. 60 तासाची ही इंटर्नशिप आहे. कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांना हे 60 तास या ठिकाणी इंटर्नशिपचे काम जे काही ॲक्च्युअल फंक्शन आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे. जे काही इंटर्नशिप करायची आहे ती करत असताना जो स्पेशल सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या सिलेबसच्या बेसवरती ही इंटर्नशिप जी आहे ती त्या विद्यार्थ्यांना कंप्लीट करायची आहे. हे करत असताना जेव्हा इंटर्नशिप कंप्लीट होईल तेव्हा विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कंप्लीट केल्याचं एक कंप्लीशन सर्टिफिकेट या ठिकाणी जेव्हा इंटर्नशिपची परीक्षा किंवा आपण प्रॅक्टिकल परीक्षा जी काही म्हणतो तेव्हा त्यांना सादर करायचं आहे. अशा पद्धतीचे हे एक फीचर्स आहेत. जे काही स्पेशलायझेशनचे विषय TY.BCom वर्गासाठी आहेत, कॉस्टिंग आणि मार्केटिंग यासाठी हा अशा पद्धतीचा इंटर्नशिप प्रोग्राम असणार आहे. जर आपण बघितलं तर काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी, टीचरसाठी हा भाग जास्त महत्त्वाचा नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की नेमकं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं इव्हॅल्युएट केलं जाणार आहे. तर सुरुवातीचा भाग जो काही आहे तो विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रपोजल प्लॅन या ठिकाणी द्यायचा आहे. इंटर्नशिप सुरू होण्या अगोदर, इंटर्नशिपचं काम करण्या अगोदर विद्यार्थ्यांना एक प्लॅन म्हणजे प्रपोजलच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 10 कंटेंट आहेत आणि 10 कंटेंटमध्ये नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे. एक स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं झालं तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना एक प्रपोजल या ठिकाणी सादर करायचं आहे. हे प्रपोजल सादर करत असताना याच्यामध्ये विद्यार्थ्याची बेसिक इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर महत्त्वाचे कंटेंट असतील की कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप करायची आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनचे डिटेल्स असतील, ऑर्गनायझेशन मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस सेक्टर आहे किंवा अदर कुठल्याही ऑर्गनायझेशनचे जे काही नेचर आहे बिझनेसचं ते त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. प्रोप्रायटर किंवा फाउंडर कोण आहे ऑर्गनायझेशनची ती माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यानंतर वेबसाईट जी आहे ऑर्गनायझेशनची ती द्यायची आहे. त्याच पद्धतीनं टर्नओव्हर किती आहे त्याची माहिती, व्यवसायाच्या ब्रँचेस किती आहेत, त्याच्यानंतर मार्केट शेअर त्या ठिकाणी किती आहे त्या व्यवसायाचा ही माहिती आपल्याला या ठिकाणी मांडायची. तिसऱ्या पॉईंटमध्ये ती ऑर्गनायझेशनचा एरिया जो काही आहे तो मांडायचा, म्हणजे कोणत्या सेक्टरमध्ये ती ऑर्गनायझेशन काम करते ते मांडायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी सुद्धा त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना कोणत्या फंक्शनमध्ये तो त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होणार आहे ते या ठिकाणी मांडायचं आहे. स्पेशल सब्जेक्टच्या माध्यमातून ही माहिती त्याला या ठिकाणी मांडता येईल. त्याच्यानंतर सब्जेक्ट स्पेसिफिक कन्सेप्टमध्ये जे काही सिलेबसवरती बेस अशा पद्धतीचे जे काही कन्सेप्ट आहेत ते त्या ठिकाणी त्यांना माहिती करून घ्यायचे. म्हणजे जॉईनिंग करून घेण्या अगोदर विद्यार्थी ज्यावेळेस व्यवसायाला जॉईन करणार आहे इंटर्नशिप प्रोग्राममध्ये
तर आधी आपल्या सिलेबस समजून घ्यायचा आहे आणि त्या सिलेबसवरती बेस अशा पद्धतीची जी इंटर्नशिप आहे ती त्या ठिकाणी त्याला करायची आहे. 5व्या पॉईंटमध्ये जे 60 तास त्या ठिकाणी इंटर्नशिप कंप्लीट करायची आहे ती कशा पद्धतीनं बायफर्गेट करायची आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या वीकमध्ये कुठलं काम असेल, त्याच्यानंतर फर्स्ट अँड सेकंड वीकमध्ये काय त्या ठिकाणी करता येईल, ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या करायच्यात आणि ओव्हरऑल 60 तास हे 2-4 आठवड्यामध्ये कशा पद्धतीनं ॲक्च्युअल फंक्शन त्या ठिकाणी करायचं हे या ठिकाणी डिटेलमध्ये एक साध्या सोप्या पद्धतीनं प्रपोजल या ठिकाणी सादर करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही स्किल आहे ॲक्च्युअली ॲक्वायर्ड बाय ड्युरिंग प्रोग्राम हे या ठिकाणी मांडायचे आहेत आणि हे मांडत असताना या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे, जसं की मार्केटिंग विषय आहे, मार्केटिंगमध्ये कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं आहे, तर त्या रिलेटेडमध्ये माहिती या ठिकाणी मांडायची आहे. म्हणजे इंटर्नशिप जॉईन करण्या अगोदर कुठलं कुठलं स्किल त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे त्याची माहिती आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये बेनिफिट या ठिकाणी मांडायचे की इंटर्नशिप प्रोग्रामचे काय बेनिफिट त्याच्यामध्ये असणार आहेत. नेक्स्ट पॉईंटमध्ये जे काही प्रिपरेशन ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम आहे ते मांडायचं आहे. याच्यामध्ये जे इंटर्नशिप आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे त्या इंटर्नशिप करण्या अगोदर काय तयारी केलेली आहे, मग याच्यामध्ये कम्प्लिशन ऑफ सॉफ्ट स्किल प्रोग्राम कोणते, स्किल बेस अशा पद्धतीचे जर प्रोग्राम असतील तर ते काही शिकलेलं आहात का, त्याचं काही कोर्स केलेला आहे का, कम्प्लिशन ऑफ सर्टिफिकेट डिप्लोमा जे काही रिलेटेड त्या सब्जेक्टचे आहेत ते केलेले आहेत का, काही प्रिव्हियस जॉब एक्सपिरियन्स त्या विषयाच्या रिलेटेडमध्ये आहे का याची माहिती या ठिकाणी मांडायची आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये प्रायमरी डिस्कशन विथ दॅट ऑर्गनायझेशन आहे, जो विद्यार्थी ज्या ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी अटॅच होणार आहे, इंटर्नशिप ज्या ऑर्गनायझेशनमध्ये करणार आहे त्यामध्ये जो ऑथोराइज पर्सन आहे त्याच्यासोबत काही डिस्कशन इंटर्नशिप बाबत केलेला आहे का त्याची माहिती द्यायची आहे. नेक्स्ट शेवटचा जो काही पॉईंट आहे तो आहे प्रपोज आउटकम ऑफ धिस इंटर्नशिप प्रोग्राम. हे इंटर्नशिप केल्याच्या नंतर काय आउटकम मिळेल, काय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्किल मिळणार आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांना इथं या पद्धतीमध्ये द्यायची आहे. तर अशा पद्धतीचा हा एक प्रपोज प्लॅन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाव आणि सहीनिशी कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे आणि नेक्स्ट हा प्रपोज प्लॅन दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी जॉईन होऊन इंटर्नशिप कंप्लीट करायची आहे. तर इंटर्नशिप कंप्लीट करत असताना काही फॉर्मॅट दिलेला आहे. 11 पेजेसचा हा इथं आपल्याला फॉर्मॅट दिसेल. त्याच्यामध्ये पहिला आहे कॉलेजनी जी इंटर्नशिप प्रोव्हाइड ऑर्गनायझेशन आहे त्याला दिलेलं एक लेटर आहे, त्याची माहिती आहे. याच्यामध्ये बघितलं तर त्या ऑर्गनायझेशनचं नाव मॅनेजरच्या नावाने हे लेटर दिलं जाईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन केलं जाईल आणि जो स्पेशल सब्जेक्ट आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच पद्धतीनं जो इंटर्नशिप प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहे त्याचे नाव आणि सही या ठिकाणी असेल आणि प्रिन्सिपलचा सही आणि शिक्का या ठिकाणी असणार आहे. त्याच पद्धतीनं नेक्स्ट जे काही आहे ते अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट आहे, विद्यार्थ्यांना अंडरटेकिंग लिहून द्यायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला या बघायला मिळेल. त्याच्यानंतर विद्यार्थी हा कॉलेजला अंडरटेकिंग लिहून देणार आहे, त्याच्यामुळे टू द प्रिन्सिपल या नावाने हे लेटर असणार आहे. याच्यामध्ये जॉईनिंग कोणत्या कंपनीला त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच पद्धतीनं कोणता कालावधी त्या इंटर्नशिपचा असणार आहे हे या ठिकाणी मेन्शन विद्यार्थ्यांना करायचं आहे. त्याच पद्धतीनं इथं विद्यार्थ्यांचं नाव आणि कधी या पद्धतीचं हे लेटर तो ड्राफ्ट करतोय ती डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंटमध्ये हे अंडरटेकिंग ऑर्गनायझेशनला द्यायचं म्हणजे कंपनीला द्यायचं आहे. इथं टू द मॅनेजर, इथं कंपनीचा ॲड्रेस आणि नाव त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर अंडरटेकिंग आहे, याच्यामध्ये सुद्धा सेम इन्फॉर्मेशन आहे की ही इंटर्नशिप 60 तासाची कोणत्या कालावधीमध्ये या ठिकाणी करतोय या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथं विद्यार्थ्यांचं नाव आणि डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही भाग आहे या पूर्ण डॉक्युमेंटमधला तो आहे लॉगशीटच्या रिलेटेडमध्ये आणि जो इंटर्नशिप कंप्लिशन सर्टिफिकेट आहे त्याच्याशी रिलेटेड. हे सर्व ही जी लॉगशीट आहे ही विद्यार्थ्यांना कंपनीच्या लेटर हेडवरती त्या ठिकाणी तयार करायची आहे. हे करत असताना विद्यार्थ्याची पर्सनल
इन्फॉर्मेशन या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार आहे. त्याच्यानंतर लॉगशीटमध्ये महत्त्वाचा भाग जर आपण बघितला तर या ठिकाणी सर्व जे वर्क करणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये डेट मेन्शन करायची, कोणत्या डेटला पहिली तारीख जी काही इंटर्नशिपची आहे हिची जशी स्टार्ट डेट आहे ती इथं या ठिकाणी मेन्शन करायची आहे. त्यानंतर टाइम या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, कोणत्या टाइममध्ये तो इंटर्नशिप या ठिकाणी करतोय आणि त्या दिवशी किती तास काम केलेलं आहे आणि या ठिकाणी डिटेल ऑफ वर्क डन म्हणजे काय काम त्या ठिकाणी केलेलं आहे याची माहिती मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर इथं ऑफिसरची सही म्हणजे ज्याच्या अंडरमध्ये हे काम केलं जातं, सुपरवायझर असेल तर सुपरवायझर, मॅनेजर असतील तर मॅनेजरची या ठिकाणी सही असेल आणि इथं विद्यार्थ्यांची सही या ठिकाणी करायची. अशा पद्धतीचे 60 तास कंप्लीट होईपर्यंत ही माहिती या लॉगशीटमध्ये भरायची आहे आणि नंतर सर्वात शेवटी या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येईल आणि या नंतर इथं ऑथराईज जे काही पर्सन आहेत त्या पर्सनच्या सही आणि शिक्के या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे इथं असणार आहे सुपरवायझर जर असेल तर सुपरवायझरचं नाव आणि सही असेल, मॅनेजर असेल मॅनेजरचं नाव आणि सही. अशा पद्धतीची हे जे काही ऑथराईज पर्सन असतील यांचे नाव आणि सही या ठिकाणी असणार आहे. त्याच पद्धतीने कंपनीचा शिक्का सुद्धा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने ही जी काही डेट आहे, डेट ही इंटर्नशिप कंप्लिशनची असणार आहे, कारण की सर्व कंप्लीट झाल्याच्या नंतर या ठिकाणी हे जी काही लॉगशीट आहे ती ऑथराईज मानली जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आहे इंटर्नशिप कंप्लिशन सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट कंपनीच्या लेटर हेडवरतीच असेल आणि कंपनीने ती कॉलेजच्या नावाने या ठिकाणी दिलेलं असेल. याच्यामध्ये आपल्याला इंटर्नशिप कंप्लिशन सर्टिफिकेट मांडलेला आहे. जर बघितलं आपल्याला मेन्शन हा फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्येच अशा पद्धतीचं हे इंटर्नशिप कंप्लिशन सर्टिफिकेट घ्यायचं आहे. इथं विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर, आधार नंबर आणि जो स्पेशल सब्जेक्ट आहे याची माहिती या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी ऑथराइज पर्सन जो असेल, मॅनेजरचं असेल, मॅनेजरच्या नाव आणि सही या ठिकाणी द्यायची आहे आणि कंपनीचा जो काही ऑथराइज असा शिक्का आहे तो या ठिकाणी मांडायचा आहे. अशा पद्धतीचं हे एक सर्टिफिकेट आणि एक लॉगशीट हे ऑथराइज डॉक्युमेंट असतील इंटर्नशिप कंप्लिशन झाल्याचे. त्याच्यानंतर काही फीडबॅक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी द्यायचे. इथं पहिला फीडबॅक आहे ऑर्गनायझेशन म्हणजे कंपनीनं दिलेला. ते देत असताना जो ऑथराइज पर्सन सर्टिफिकेटवर साईन करणार आहे तो या ठिकाणी हे फीडबॅक भरणार आहे. याच्यामध्ये नेम ऑफ द सुपरवायझर और ऑफिसर, डिपार्टमेंट, डेझिग्नेशन ही सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला मांडायची आहे. त्याच्यानंतर हे जे काही फीडबॅक द्यायचा आहे तो एक 15 पॉइंटमध्ये या ठिकाणी मांडायचा आहे. याच्यामध्ये पहिला पॉइंट जर बघितला तर डोमेन नॉलेज पासून म्हणजे विद्यार्थ्यांचं डोमेन नॉलेज कशा पद्धतीचं आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीनं आहे, हे सर्व एक्सलंट पासून ते नीड टू इम्प्रूव्हमेंट पर्यंत टिकमार्क स्वरूपामध्ये या ठिकाणी द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचे हे 15 पॉइंट या ठिकाणी फीडबॅक स्वरूपामध्ये मांडायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्क्वॉस अनालिसिस, SWOC हे अनालिसिस आहे म्हणजे स्ट्रेंथ अँड विकनेसेसचा भाग या ठिकाणी मांडायचा आहे. विद्यार्थ्यामध्ये कोणत्या स्ट्रेंथ आहेत आणि कोणते विकनेसेस आहे या ठिकाणी मांडायचे. त्याच पद्धतीने काही सजेशन त्या ठिकाणी जर देऊ इच्छित असेल तर त्या ठिकाणी ऑथराइज पर्सन अशा पद्धतीचं सजेशन त्या ठिकाणी मांडू शकते. त्याच पद्धतीनं इंटर्नशिप प्रोग्राममध्ये काही चेंज या ठिकाणी रिक्वायर्ड असेल तर त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती ऑथराइज पर्सन देऊ शकते. त्याच पद्धतीने इथं शेवटी त्या व्यक्तीचं नाव आणि सही आणि हुद्दा त्या ठिकाणी असेल आणि डेट आणि प्लेस या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीनं हा झाला जी इंटर्नशिप प्रोव्हायडर ऑर्गनायझेशन आहे तिचा फीडबॅक. नंतर विद्यार्थ्याचा फीडबॅक या ठिकाणी आहे. पहिले विद्यार्थ्याची बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडायची आहे आणि नंतर 0 to 10 या स्केलमध्ये काही पॉइंटच्या माध्यमातून या ठिकाणी रिस्पॉन्स द्यायचा आहे. तर हे देत असताना या ठिकाणी 10 पॉइंट आहेत आणि 10 पॉइंटला अशा पद्धतीचा रिस्पॉन्स जो काय आहे तो द्यायचा आहे. बघितलं आपण तर याच्यामध्ये पॅरामीटर दिलेले आहेत. या पॅरामीटरमध्ये पहिला आहे द प्री इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोव्हाइड बाय कॉलेज वॉज युजफुल, अशा पद्धतीचा पहिला पॉइंट आहे. तर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्या अगोदर
जे काही ट्रेनिंग आहे कॉलेजने कशा पद्धतीनं प्रोव्हाइड केलेलं आहे त्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना 0 पासून ते 10 पर्यंत या ठिकाणी या रकान्यामध्ये मार्किंग द्यायची आहे आणि अशा पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांचा 10 पॉईंटमध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर काही सजेशन्स असतील तर सजेशन त्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी मांडू शकतो. त्याच पद्धतीनं हा प्रोग्राम इफेक्टिव्ह होण्यासाठी काही जर त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल, काही जर नोट्स मांडायच्या असतील तर त्या पद्धतीची नोट्स या ठिकाणी विद्यार्थी मांडू शकतो. आणि सर्वात शेवटी विद्यार्थ्याला इथं स्वतःचं नाव आणि सही या ठिकाणी करायचे. तर अशा पद्धतीचे हे जवळपास 9 पेजेस, त्याच्यानंतर प्रपोजलचे 5 पेजेस आणि जे महत्त्वाचं फर्स्ट पेज आहे ते कॉलेज प्रोव्हाइड करेल अशा पद्धतीचं इंटर्नशिपच्या रिलेटेडमध्ये डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना इंटर्नशिप परीक्षा असताना सादर करायचे